सो गाईज आज मी खूप सिंपल स्नॅक बनवला आहे ज्याला मी मैसूर बुंदा बोलतो. ॲक्च्युली माझं गाव महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डरवर आहे म्हणून आमच्याकडे याला मैसूर बुंदा असंच म्हणतात. मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमच्या भाषेत त्याला काय म्हणतात. तर ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी दही घ्या आणि ते चांगलं फेटून घ्या. थोडंसं पाणी घालून त्यामध्ये 1 वाटी मैदा टाका. आता हे चांगलं मिक्स करून घालून 4 ते 5 तास झाकून ठेवा. तुम्ही हे लगेचही बनवू शकता, ठीक आहे, पण रेस्ट दिलं तर थोडे बोंदे जे असतात ते अजून सॉफ्ट बनतात. आता बघा, कन्सिस्टन्सी अशी जाडसर हवी आपल्याला. हे 4 ते 5 तास मी भिजवून ठेवल्याच्या नंतर असं आलं आहे. यात घाला थोडंसं बेकिंग सोडा, कोथिंबीर, मीठ, हिरवी मिरची, जिरं आणि सगळं छान मिक्स करा. आता गरम गरम तेलामध्ये ह्या मिश्रणाचे छोटे छोटे बोंदे, बेसिकली जे बॉल्स असतात, तेलात सोडा आणि गोल्डन होईपर्यंत तळा. बघा किती सुंदर जाळीदार आणि सॉफ्ट मैसूर बुंदा तयार झाले आहेत. नारळाच्या चटणीसोबत हे छान लागतं किंवा केचपसोबतही छान लागतं. जर केचप आणि चटणी दोन्हीही नसतील तर गरम चहासोबत हे खूप मस्त लागतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुमच्या भाषेत त्याला काय म्हणतात. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.